आज आपण गरमागरम मोमोज आणि त्यासोबतची चटणी बनवणार आहोत। पहिली चटणीची तयारी करू। त्याकरिता 3 टमाटर भाजायला ठेवायचे आणि 5 ते 7 काश्मीरी मिरची, 3 ते 4 लाल मिरची, 5 ते 6 पाकळ्या लसणाच्या पाण्यामध्ये घालून उकळायला ठेवायचं। त्यानंतर आलं आणि लसणाचे बारीक काप करून घ्यायचे। टमाटर भाजून झाल्यानंतर त्याची वरची साल काढून मिक्सरच्या पॉटमध्ये त्याचे काप करून घालायचे आणि उकळलेली मिरची आणि लसूण ॲड करायचा आणि त्यानंतर ते मिक्सरमधून व्यवस्थित बारीक करून घ्यायचे। ते झाल्यानंतर एक पॅन गरम करायला ठेवून त्यामध्ये 2 चमचे तेल घालायचं आणि तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आलं आणि लसूण बारीक चिरून घेतलेला तो घालायचा। प्युरी ॲड करायची। प्युरीला उकळी आल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा सोया सॉस, 1 चमचा टोमॅटो सॉस आणि चवीनुसार मीठ घालून ते उकळून घ्यायचं। त्यानंतर कांदा, शिमला मिरची, गाजर आणि कोबी बारीक करून त्यामध्ये 15 मिनिटांकरिता मीठ लावून ते साईडनी ठेवून द्यायचं। त्या 15 मिनिटामध्ये आपण इथे मोमोजची पातीची तयारी करणार आहोत। त्याकरिता 2 वाट्या मैदा घेऊन त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून पाण्याने व्यवस्थित मळून गोळा तयार करून घेतलेला आहे आणि या गोळ्याला पण 15 मिनिटांसाठी रेस्ट द्यायचा। 15 मिनिटं झाल्यानंतर एक पांढरं स्वच्छ कॉटनचं कापड घेऊन त्यामध्ये ज्या भाज्या होत्या त्या आपल्याला सगळ्या घेऊन व्यवस्थित त्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे। पाणी काढून झाल्यानंतर आपल्याला त्या भाज्या एका दुसऱ्या बाउलमध्ये ट्रान्सफर करून घ्यायच्या आहेत आणि या ठिकाणी आपण आपल्याला आवडीनुसार आपण भाज्या घेऊ शकता। हे झाल्यानंतर आपल्याला मिऱ्याची पूड करून घ्यायची आहे आणि एक पॅन गरम करायला ठेवून त्यामध्ये अगदी थोडं तेल घालायचं आणि आलं लसूण जे कापून ठेवलेले होते ते घालायचे आणि त्यामध्ये पाणी काढून ठेवलेल्या भाज्या होत्या त्या ॲड करायच्या। ते व्यवस्थित परतवून घ्यायच्या आणि इथे एक 5 मिनटं परतवून घ्याव्या लागतील। त्यानंतर त्यामध्ये मिऱ्याची पूड 1 चमचा घालायची आणि आपण इथे मीठ लावून आधीच ठेवलेलं होतं त्यामुळे इथे मिठाचं प्रमाण अगदी थोडं ठेवायचं आहे। भाजी थंड झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला 200 ग्राम पनीर ॲड करायचं आहे। ते व्यवस्थित मिक्स करून ठेवायचं आणि नंतर एक मैद्याचा गोळा घेऊन त्याची आपल्याला बारीक अशी पातळ अशी पोळी तयार करून घ्यायची आहे आणि ते छोट्या छोट्या पोळ्या न करता मी इथे एक मोठी पोळी करून त्याला वाटीच्या साहाय्याने आकार देते आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये जो आपण मसाला तयार करून ठेवला होता तो फिल करायचा आणि मोमोज तयार करून घ्यायचे। आपल्याला आवडेल त्या आकाराचे आपण इथे मोमोज तयार करून घेऊ शकतो। त्यानंतर सगळे मोमोज तयार झाल्यानंतर आपल्याला एका स्टीमरमध्ये पाणी घालून ते गरम करायला ठेवायचं आहे। पाणी व्यवस्थित गरम झाल्यानंतर त्यावरती स्टीमरचं दुसरं भांडं ठेवायचं आणि त्याला व्यवस्थित तेल लावून ठेवायचं आणि त्यामध्ये आपण जे बनवलेले मोमोज होते ते इथे उकडायला ठेवायचे। हे उकडायला जवळपास 10 ते 15 मिनटं लागतात। 10-15 मिनटांनंतर आपल्याला त्याला थोडं तेल लावून घ्यायचं आणि आपले इथे मस्त मोमोज तयार आहेत।